याआधी एसटी विलिनीकरणाची मागणी करणाऱ्या भाजपनं आता विलिनीकरण करावं असं आवाहन काँग्रेसच्या बाळासाहेब थोरातांनी केलंय। एसटी आंदोलनामध्ये वकील सदावर्ते, सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर विलिनीकरणासाठी अतिशय आग्रही होते। आता त्यांची भूमिका नेमकी काय आहे आणि एसटी विलिनीकरणाचा पाठपुरावा यापुढेही सुरू राहील का? पाहूयात हा रिपोर्ट। टंचाची चोटवर चालू राहील आणि हे रक्त डुप्लिकेट नाही। वॉर्निंग वॉर्निंग वॉर्निंग। कर्मचाऱ्यांच्या ज्या आम्ही मागण्या करतोय त्या कर्मचाऱ्यांच्या मागण्या ह्यांना मान्य करायच्या नाहीत। चलती हायकोर्ट सुप्रीम कोर्ट टंचाची चोटवर ऐकायचं। आम्ही विलिनीकरणाच्या मुद्द्यावरती आम्ही सर्वजण ठाम आहोत। एसटीचा प्रश्न लवकरात लवकर सुटावा ही आमची भूमिका आहे। जोपर्यंत सरकार निर्णय घेत नाही गुणरत्न सदावर्ते क्षणात कमी करून टाके। अरे भाई हम कौन है? हम कौन? हम कौन? अरे आम्ही हिंदुस्थानी आहोत। ज्या गुणरत्न सदावर्ते, सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकरांनी एसटी विलिनीकरणासाठी ऐतिहासिक संपाचं नेतृत्व केलं। अनेक रात्र आझाद मैदानावर मुक्कामी थांबून एसटी कर्मचाऱ्यांसाठी लढा दिला। तीच त्रिमूर्ती आता पुन्हा एसटी विलिनीकरणासाठी पाठपुरावा करणार का हा प्रश्न विचारला जातोय। बघा उद्या कशी पोल खोल करतो, बघा उद्या कोणते कोणते कागदपत्र सरकारच्या गैरवर्तनाचे, सरकारच्या एकाधिकारशाहीचे, सरकारच्या हुकुमशाहीचे, सरकारच्या मुघली पद्धतीचे, सरकारच्या हरवलेल्या भानाचे कागदपत्र सबूतसह उभे करतो आणि विलिनीकरणाचा लढा कष्टकऱ्यांसाठी कसा जिंकण्याकडे घेऊन जातो हे उद्या बघा। आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांनी सुद्धा या सरकारला सांगितलं, काय सांगितलं की एसटीचं विलिनीकरण कसं करता येईल, पैसे बजेट मधून कसे देता येतील। देवेंद्रजीने सांगितलं हा निर्णय तुम्ही घ्या, तुम्ही बजेट मध्ये तरतूद करा, त्याला मान्यता आम्ही सभागृहात देतो। विलिनीकरणाबद्दल काय भूमिका असणार आहे? एसटी विलिनीकरणाबद्दल जी भूमिका आधी भारतीय जनता पार्टीने घेतली होती ती आता घ्यावी। एसटी विलिनीकरणावरून आधी सत्तेत आणि आता विरोधात असणाऱ्या काँग्रेसच्या बाळासाहेब थोरातांनी काय म्हटलंय पाहूयात। खरं एसटी कर्मचारी करण्याचा मुद्दा त्यावेळेस भारतीय जनता पक्षाने उचलून धरला होता। आता त्यांच्यावर वेळ आली आहे का निर्णय घेण्याची। कर्मचारी जे आहेत एसटीचे त्यांचे असलेली पगार हे सगळं खरोखर कमी होतं, त्यांना योग्य न्याय मिळणं आवश्यक होतं। आमच्या काळामध्ये आम्ही प्रयत्न करत होतो की त्यांना योग्य न्याय मिळाला पाहिजे। दरम्यान एसटी विलिनीकरणावरून ज्यांनी या आधीच्या सरकारला धारेवर धरलं होतं त्या गोपीचंद पडळकरांनी आम्ही एसटी संदर्भात पाठपुरावा सुरूच ठेवणार असल्याचं म्हटलंय। आम्ही विलिनीकरणाच्या मुद्द्यावरती आम्ही सर्वजण ठाम आहोत हे माननीय परब साहेबांच्याकडे आम्ही सांगितलेलं आहे। हो, मग आम्ही पण त्याच मुद्द्यावरती ठाम आहे ना। विलिनीकरण हा विषयच मार्गी लावावा असंच आमची सगळ्यांची भूमिका आहे। हो, विलिनीकरणावरतीच बऱ्याच विषयावरती तिथं चर्चा झालेली आहे। अंतरिम काय होतंय शेवटी आम्ही तुम्हाला थोड्या वेळानं 6 वाजता सांगू। मागं जेव्हा सरकार नव्हतं तेव्हाही एसटी कर्मचाऱ्यांच्या सोबत होतो, आता सरकार आलंय आताही आम्ही एसटी कर्मचाऱ्यांच्या सोबत आहोत। विलिनीकरण होऊ शकतं। विलिनीकरणाच्या बाबतीमध्ये तुम्ही सगळे परिस्थिती बघितली, आम्ही त्यांच्या बाजूने ठाम होतो आणि सरकारनं जेव्हा जेव्हा आमच्याबरोबर चर्चा केली, सरकारनं जेव्हा आम्हाला अडचणी सांगितल्या या अडचणी तर आम्ही त्यांच्याबरोबर सकारात्मक मार्ग काढत गेलो। सरकार सकारात्मक आहे विलिनीकरणाच्या नाही, आता ह्या विषयामध्ये अजून सरकारबरोबर चर्चा झाली नाही। खाते वाटप तर आता 2-3 दिवसापूर्वी झाले, तर निश्चितपणे आम्ही सकारात्मक चर्चा करू। संपावेळी काही भाजप नेत्यांनी विलिनीकरणाची मागणी केली होती, तर काहींनी विलिनीकरण शक्य नसेल तर त्यावर दुसरा चांगला पर्याय देण्याचंही सुचवलं होतं। मात्र वकील सदावर्ते आणि इतर काही नेते मंडळी विलिनीकरणावर ठाम होते। आज या संदर्भात सदावर्तेंची भूमिका जाणून घेण्यासाठी आम्ही त्यांना संपर्क केला, पण त्यांचा संपर्क होऊ शकला नाही। मात्र सरकार कोणाचंही असो, सदावर्तेंच्याच दाव्यानुसार कैदी नंबर 5618 हा नंबर असा विश्वास संपात सहभागी झालेल्या अनेक एसटी कर्मचाऱ्यांना आहे। मी वकील आणि या हिंदुस्थानी कष्टकऱ्यांचा कैदी नंबर आहे माझा 5681। कैदी म्हणून जेलमध्ये होतो, 5681 नंबर होता आणि जे मी लढलो कष्टकऱ्यांसाठी लढलो आणि मला जेलमध्ये जाऊन बसावं लागलं। व्यवस्थेने मला
ज्या प्रकारे त्रास देण्याचा प्रयत्न केला, परंतु हे हम है हिंदुस्तानी आणि हिंदुस्तानी हे कधी सुद्धा आपल्या मकसद पासून मागे जात नसतात. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी.